तिथं मी इमोशनल झालो खूप. मी पूर्ण रात्र रडत होतो घरी येऊन, झोपलो नाही मी ते रात्र. आणि त्याचा रिव्हेंज पण मी असा घेतला, ज्या मुलानं मला माझ्यासोबत पार्शलिटी झाली होती, ज्या वेट ग्रुपमध्ये झाली होती, ज्या शोमध्ये झाली होती, ज्या ऑर्गनायझरनं ते घडवून आणलं, ज्या जजनी ते केलं, मी त्याच ऑर्गनायझेशन समोर, त्याच जजांसमोर, त्याच वेट ग्रुपमध्ये त्याच मुलाला मी परत त्याच वेटमध्ये बीट केलं. क्या बात आहे. हो. 2018, 19 आणि 20 मराठवाड्यात श्री राहिलेले, परळीचे आणबान शान, मराठवाड्यात सुप्रसिद्ध असलेले परळी वैजनाथचे किरण गिरामदादा यांचा खूप संघर्षमय प्रवास आहे. त्यांची कहाणी ते त्यांच्या जुबानी आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये ऐकवणार आहेत. तर वळूयात इंटरव्ह्यू सेशनकडे. वेलकम, नमस्कार, सुस्वागत मित्रांनो. स्वागत आहे तुमचं माझ्या दुनियेत आणि आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे पीपी म्हणजेच पेन पेपर एंटरटेनमेंट. मित्रांनो, थोड्या वेळापूर्वी तुम्ही जो इंट्रो पाहिला, ज्यांच्याबद्दल मी बोललो, आपण आज त्यांच्या घरी आलेलो आहोत, किरण गिरामदादा. तर त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर तुम्ही हे ट्रॉफी पाहून तुम्हाला कळलंच असेल ते काय आहेत. इंट्रोडक्शन मी दिलं तर त्यामध्ये पण तुम्ही व्हिडिओज पाहिले. हे ब्लॅक कॉफी जे मला पाजवत आहेत घरी आल्यानंतर तुम्हाला कळलं असेल. ही पर्सनॅलिटी पाहून तुम्हाला कळलं असेल ते कोण आहे. मराठवाड्यात खूप प्रसिद्ध नाव आहे त्यांचं, सुप्रसिद्ध नाव आहे आणि खूप चांगले व्यक्तिमत्व. म्हणजे परळीमध्ये प्रत्येक दुसरा व्यक्ती यांचं नाव घेतो. म्हणजे क्रिकेटमध्ये जसा असतो फिल्डर, तसा परळीमध्ये एकच आहे बॉडी बिल्डर, म्हणजे किरण दादा. तर त्यांची जीवन कहाणी त्यांच्या जुबानी आपण ऐकणार आहोत. तर दादांचं स्वागत करूया. नमस्कार किरण दादा, स्वागत आहे. नमस्कार. तर काय बाबा, कुठून सुरुवात झाली या गोष्टीची, की इथपर्यंतचा जो प्रवास गाठलाय तुम्ही? लहानपण कुठे गेलं, शाळेमध्ये काय किती मार्क होते, किंवा या क्षेत्रामध्ये येण्याचं कारण काय, किंवा केव्हा निवडलं हे क्षेत्र, ती काय परिस्थिती होती आणि इथपर्यंत पोहोचलात तुम्ही? हे पूर्ण जीवन प्रवास मलाच नाही, सर्वांनाच ऐकायचं आहे. सो प्लीज तुम्ही सुरुवात करा. ओव्हर टू यू. सर्वप्रथम नमस्कार सर्वांना. माझं असं इंट्रोडक्शन मी फर्स्ट टाइमच ऐकायलो. याच्या आधी नाही झालेलं असं. सुरुवात तर खूप नंतर झाली. माझा जन्म झाला परळीमध्येच. अच्छा. आणि शाळेची जर्नी मला काही एवढी क्लिअरली नाही आठवत. अभ्यासामध्ये मी लहानपणापासून एक ऑन अन ॲव्हरेज मुलगा होतो. म्हणजे जास्त आपल्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर जास्त ढ पण नाही आणि जास्त हुशारही नाही, हुशार पण ऑन अन ॲव्हरेज. तर असा काय प्लॅन नव्हता. एक कोइन्सिडेंटली किंवा कंडिशन अशा येत गेल्या की मी इथं एंटर केलं या फील्डमध्ये. मग म्हणजे सुरुवात कुठून झाली, किंवा कोणत्या वयामध्ये तुम्ही बॉडी बिल्डिंगच्या क्षेत्रात आले, किंवा लहानपण जर परळीमध्ये तुमचं गेलेलं पूर्ण, तर ते काय परिस्थिती होती तेव्हाची? काय स्ट्रगल काय केलं असेल तुम्ही किंवा तेव्हापासून? लहानपणाची परिस्थिती म्हणजे फार काय अशी चांगली नव्हती. खूप सारे स्ट्रगल होते आणि परिस्थितीनंच कदाचित ठरवलं होतं की मी इथं एंटर करावं या फील्डमध्ये. असं काय माझा प्री प्लॅन नव्हता. जसं की शाळेमधल्या प्रत्येक मुलाचा एक प्री प्लॅन असतो की मला एक डॉक्टर बनायचं, इंजिनियर बनायचंय, किंवा व्हॉट एव्हर, ज्याचं प्रत्येकांचं एक गोल असतं. लहानपणी विचारतात काय बनायचं तुला, काय नाही, तो मुलगा त्या पद्धतीने मेहनत करायला, त्याचं एक गोल, एक विजन सेट असतं. तसं माझं काय असं सेट वेट नव्हतं या फील्डमध्ये. 12वी नंतर ऍक्सिडेंटली मी माझ्या काही मित्रांमुळे ह्या फील्डमध्ये आलो. सिनियर मित्र होते खूप सारे, एक गावठी व्यायामशाळा वगैरे नाही का, तशा टाईप मध्ये मी आलो आणि ते पुढे जर्नी कंटिन्यू होत गेले तिथून. लहानपणापासून शरीर असं पिळदार होतं, काही कुस्त्या वगैरे काही नाही? मला असं बॅकग्राऊंड विशेष असं नव्हतं, पण माझे आजोबा पैलवान होते. आहेच ना, कुठेतरी वारसा आहे. माझ्या आईच्या घरचे पण पैलवान होते, माझे मामा वगैरे. आणि माझ्या वडिलांचे वडील, माझे आजोबा, ते पण अशीच होते, एक पैलवान टाईप. थोडस जेनेटिक आहे ते वाला बॅकग्राऊंड आहे कुठेतरी. त्याच्यानंतर तिसऱ्या पिढीमध्ये कोणी नाहीये, चौथ्या पिढीमध्ये ह्या फील्डमध्ये कोणी असं काम केलं. अच्छा. म्हणजे लहानपणी आता तुमचं काही एवढं काही खूप स्ट्रगल वगैरे करून आले, म्हणजे एवढं नव्हतं आता जेवढं मोठं घर वगैरे, तेवढं काही लहानपणी नव्हतं समजा, सगळे स्ट्रगल करूनच आले तुम्ही? लहानपणी तर पप्पा लहानपणीच गेले. मी 7वी मध्ये असताना पप्पा गेले, काही कळतही नव्हतं. आणि
5वी मध्ये जिम्मेदारी म्हणजे तेव्हाच आली. हो. मग तिथून पुढे तुम्ही काय काम केलं किंवा काय केलं, म्हणजे शिक्षणाकडे काय दुर्लक्ष झालं की डायरेक्ट बॉडी बिल्डिंगच चालू केलं तुम्ही? नाही, शिक्षणाकडे दुर्लक्ष खूप झालं. कारण जिम्मेदारी पप्पा आल्यानंतर. गेल्यानंतर फॅमिलीमध्ये सगळा मीच मोठा होतो. मोठा, हो. हा. आणि त्याच्यामुळं एक छोटा भाऊ पण होता त्यावेळेस 5वी मध्ये. हम्म. तर 10वी पर्यंत तर शिक्षण कसं तरी कम्प्लीट केलं. हम्म. 10वी नंतर 12वी पण इथंच केली मी परळीमध्ये. 12वी नंतर असं काही गोल सेट नव्हता की मला काय करायचं. स्टील 12वी पास आउट झाल्यानंतर पण काय असं विजन नव्हतं क्लिअर की काय करायचंय. अच्छा. हा. पण मी त्यामध्ये पण करू शकलो असतो असं मला वाटतंय आज. पण ते काही झालं नाही त्या प्लॅन नुसार. 12वी नंतर ऍक्सिडेंटली असंच मुलांसोबत क्रिकेट खेळ, जिम जा, असे म्हणजे कोणते पण त्यामध्ये मैदानी खेळ हे खेळ. झालं. हा. हा. तर त्याच्यामध्ये ऍक्सिडेंटली जिमची चटक लागली. चटक लागली. हा. आणि ही चटक काय ही म्हणजे नाही सुटणारी सुटली. हा, नसते. ही नाही सुटली. बरोबर. कंटिन्यू आणि झाली. म्हणजे समजा जर तुम्ही या क्षेत्रात जर नसते तर तुम्हाला दुसरं कोणतं क्षेत्र आवडीचं आहे की बाबा मी जर बॉडी बिल्डिंगच्या क्षेत्रात नसतो तर या क्षेत्रात गेलो असं तिथं करिअर केलं असतं असं? खरं तर ते मुश्किल आहे. मी कधी असं विचार नाही केला की मी नसतो तर काय केलं असतं. पण मला असं वाटतं की क्षेत्र कोणचंही असो, म्हणजे आर्ट, स्किल असो किंवा एक जॉब असो, कोणचा पण क्षेत्र कोणचंही असो, पण मी त्याच्यामध्ये बेस्ट ऑफ द बेस्ट गेलो असतो. गेला असता. हा. म्हणजे मी तेच म्हणतो की समजा बॉडी बिल्डिंग जर नसतं निवडलं, काय शिक्षक झाले असते का स्पोर्ट्स मध्येच गेले असते? एक सांगतो, शिक्षकावरून आठवलं, माझं डीएड झालेलं आहे. क्या बात आहे. मग तुम्ही जिम मध्ये असं पण शिकवताच ना? हो हो हो. मग ते कुठे ना कुठे कामी येतच. शिक्षक झालं. हाला की मी ट्युशन पण घ्यायचो मुलांच्या. मी 1.5 वर्ष 2री, 3री, 5वी, 6वी पर्यंत होम कोचिंग क्लासेस आमच्या इथं होते. ज्या शिक्षकांनी मला शिकवलं मी त्यांच्यासोबत काही विद्यार्थ्यांना शिकवलं. अच्छा. मी ते पण ट्युशन्स घेतल्या. डीएड केलं. ऍक्च्युली टीचर म्हणून घरच्यांनी थोडंसं असं फोर्स केलं की आपण त्यावेळेस थोडंसं स्कोप होता नाही का. डीएड केलं. संस्थेवर वगैरे जॉईन कर. शिक्षकांना चांगलंय बाबा की जॉब पण 9 ते 5 आहे किंवा सकाळी 7 ते 12 आहे, 1 आहे. तर अशा होतं ते प्लॅन, पण ते काही झालं नाही. आणि मला वाटतं की मी ते सुटही झालो नसतो त्या शिक्षकाच्या जॉबमध्ये. नाही, पण ते समजा आता असं काही झालेलं आहे का तुमच्या सोबत की बाबा शाळेमध्ये जे शिक्षक होते तुमचे, आता तुम्ही तिथे विद्यार्थी होते, पण आता त्याच शिक्षकांनी तुमच्या जिम मध्ये जिम लावली, तुम्ही शिक्षक झालात आणि ते तुमचे विद्यार्थी? बिलकुल झालं तसं. हो हो झालं. काय एक्सपिरियन्स होता तो? एक्सपिरियन्स असा होता की ऍक्च्युली त्या शिक्षकांनी मला बोलले की काल आम्ही तुला शिकवलं, आज तू आम्हाला शिकवतोस. तुम्हाला कळत नव्हतं तेव्हाच वडील गेले, जिम्मेदारी आली आणि खूप लहानपणापासून समजा ते एक असतं ना खेळायचं वगैरे वय, तर ते कुठे ते निघून गेलं आणि जिम्मेदारी आली. मग ती परिस्थिती मला माहितीये की बाबा कशी गेली असेल, कारण इथपर्यंतचा प्रवास खूप कठीणच आहे तुमचा. मग त्याच्यानंतर तुम्ही काय असं केलं बाबा आयुष्यात की बाबा इथून आपल्याला वर उठायचंय? आता जसं तुम्ही सांगितलं की जिम 12वीला चटक लागली, मग आता तिथून तुम्ही डायरेक्ट कॉम्पिटिशन चालू केले का पहिले शरीराकडे लक्ष दिलं? आता शरीराकडे लक्ष द्यायचं म्हणजे डाएट आला, डाएट आला म्हणजे खर्च आला, तर तो खर्च वगैरे कसा मॅनेज केला तुम्ही? तर त्या लहानपणी तुम्ही जसं बोलले की तुमचं जे खेळण्याचं वय, जे मुलं वगैरे, ते थोडंसं बोलतो मी. ते खूप कमी लोकांना माहित आहे माझं की ज्यावेळेस पप्पा गेल्यानंतर मी असं आपल्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर बिना बापाची मुलं कशी असतात हे बाप असावा, भलेही कसाही असावा, बसून असावं, पण त्याचं महत्व खूप वेगळं आहे. तर त्याच्यानंतर परिस्थिती खूप वाईट होती. एक खोली होती आमची, किरायाने राहत होतात आम्ही. एक स्टोव होता आणि एक आपला लोखंडी पलंग, आठवतोय? पट्टीवाला, मध्ये पट्टी येते ना, ते वाला एक स्टोव आणि छोटासा एक फॅन आणि बस बाकीचं. आणि मला आणखीन पण आठवतंय ते मुलांचं खेळणं, मला हे खेळायचं आहे किंवा ते करायचं, त्या मुलांनी हे केलं तर मला पण ते करायचं, ते तर खूप प्रश्न वेगळा. एक परिस्थिती अशी होती की जर मी, भाऊ आणि आई 3 जण होतात आणि जर स्वयंपाक केला, 4 पोळ्या असतील, तर मी विचार करायचो की आई आणि अक्षयला पुरेल का, भावाला. आणि आई विचार करायची की ह्या दोघांना पुरेल का. असा पण एक वेळ होते. तर हे वाला खूप कमी लोकांना माहित आहे. आणि हे खूप खूप काळ
चलत आलं हे सगळं असं. तुमचे भरलेले डोळे ते म्हणजे ती परिस्थिती आज म्हणजे डोळ्यात दिसतीये मला ती तुमची परिस्थिती. असो, वळूयात आपण पुढल्या प्रश्नाकडे. परिस्थिती तुमची लहानपणापासून खूप भयंकर गेलेली आहे, हे तर तुम्ही सांगितलेलंच. जसं तुम्ही आता जिमकडे वळालात वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या. पण असा काही म्हणजे टर्निंग पॉइंट कुठे आला आयुष्यात, की बाबा आता सगळं जिम्मेदारीचं जे ओझं आहे ते कुठेतरी आता कमी होतंय आणि आता कुठेतरी मी आता चांगल्या गोष्टींकडे वळतोय, किंवा आता इन्कम चांगली चालू झालीये, किंवा आता चांगलं घर वगैरे होतंय, म्हणजे मोठं घर वगैरे झालंय. तर हे टर्निंग पॉइंट कुठे आला तुमच्या आयुष्यात? टर्निंग पॉइंट थोडस मी त्याच्या आधी येतो. मी ह्याच्यामध्ये एंटर कसं केलं ते सांगतो. त्याच्या मागे पण माझी परिस्थितीच जिम्मेदार आहे. ओके ज्याच्यामुळे ना मी प्रोफेशनली या फील्डमध्ये आलो. ओके एक बॉडी बिल्डिंग असो की फिटनेस असो, किंवा ही जी पण इंडस्ट्री आहे मराठवाड्यातली आहे, ऑल बॉडी बिल्डिंग. तर मला फक्त घरचा किराणा कसा भागावा, तर त्यासाठी मला पार्ट टाइम जॉब करायचा होता कुठेतरी. माझ्या एका मित्राला मी कॉल केला की मला जॉब भेटेल का अशा अशा ठिकाणी. एक जिम होती आमच्याच गावामध्ये. मी फक्त त्यावेळेस 2,500 रुपयांसाठी एक पार्ट टाइम जॉब केला, कारण त्या जॉब मधून माझा घरचा किराणा भागेल. ही कोणत्या सालाची गोष्ट? म्हणजे ही जास्त नाहीये, 2017-18ची गोष्ट असेल, किंवा 16-17ची, एक्झॅक्टली नाही आठवत. 16-17 मध्ये 2,500 रुपये महिन्याने काम करणं म्हणजे हो. आता आजकाल 2,500 रुपये म्हणजे मोबाईलचं रिचार्ज आहे मोबाईलच्या. हो. ओके, म्हणजे तुम्ही फक्त किराणा म्हणजे भरण्यासाठी किंवा घर भागवण्यासाठी तुम्ही या क्षेत्रात उतरले, पण प्रोफेशनली उतरले. प्रोफेशनली. त्याच्यानंतर तुम्हाला जी आवड निर्माण झाली, त्याच्यानंतर तुम्ही समजा कॉम्पिटिशन वगैरे हे ते त्याच्यानंतर मी जो ते जॉब जिथं मी ऍज अ ट्रेनर म्हणून गेलो. ओके. कालांतरानं मला तिथूनच एक मॅनेजर म्हणून ऑफर आली की तुम्ही आता मॅनेजर व्हा. खूप लवकर आली ती. कदाचित मी माझ्या कामामध्ये खूप पहिल्यापासून डिसिप्लिन होतो एकदम. डिसिप्लिन. मला एकदम पॅशनेटली करायची सवय होती. एक बॉडी बिल्डिंग असो किंवा एक वर्कआउट. बॉडी बिल्डिंग तर त्यावेळेस मला माहित नव्हती, पण जे पण मी जॉब करतोय ते ट्रेनर म्हणजे माझा एक जॉबच होता की मी ते 6 ते 9 वॉट एव्हर जे काय टाइम असो, 100%. पण जे पण मी ट्रेन करतो लोकांना, ते वालं ना मला आवड होती. फक्त मी ते काम म्हणून नव्हतो बघत. लक्षात येते? बरोबर. तर त्याच्यामध्ये ना मला मजा पण यायची. मी ट्रेन करतोय नाही का, एक आवड होती. आवडीचं क्षेत्र असल्यानंतर आपण खूप मनातून करतो त्या गोष्टी. बरोबर. तर त्यांना ट्रेन करता ना ज्यावेळेस मला त्या पोझिशन वरून, ट्रेनर वरून एक मॅनेजर म्हणून मी तिथे झालो, त्याच्यानंतर मी सेल्फ डेव्हलपमेंट पण थोडस फोकस केलं की मी आणखीन स्वतःला डेव्हलप केलं पाहिजे फिजिकली. आणि बॉडी जसं मी ट्रेन करत गेलो तसं जेनेटिकली थोडस आहे मी, तर बॉडीनं पण रिस्पॉन्स द्यायला चालू केला की मला तिथं क्लिक झालं की मी इथं काहीतरी करू शकतो असं. आणि सुदैवानं काही गोष्टी होत गेल्या आणि मग ऍक्सिडेंटली मी कॉम्पिटिशनची प्रिपरेशनसाठी तयार झालो. तर मग पहिलं कोणतं आयुष्यातलं कॉम्पिटिशन होतं तुमचं, की बाबा ते जिंकलं आणि तिथून पुढे नाव झालं पूर्ण मराठवाड्यात? मी मराठवाड्यामध्ये आजपर्यंत कधीही हारलो नाही. वाह, क्या बात आहे. बीट नाही झालो मी आतापर्यंत. आणि खूप कमी, मी असं लकी पण मानतो स्वतःला की जो पण माझ्यासारखे भरपूर ऍथलीट आहेत, मला माहिती आहे की ऍथलीट प्रिपरेशन केल्यानंतर तो जे स्टेज गाजवतो त्याला काय फील होत आहे. आणि ते पण एक ऍथलीट असतो की त्याला सेम, दोघं पण प्रिपरेशन तर सेम करतात, पण ह्याला एक ट्रॉफी घेऊन येत होतो आणि हे खाली हात येतो, तर त्याचं जे पेन असतं ना ते फील करू शकतो मी. तर एवढी मेहनत सगळी केल्यानंतर एकदम खाली हात आल्यानंतर, तर एक लकीली मी आतापर्यंत खूप सारे कॉम्पिटिशन्स खेळले, पण मी बीट नाही झालो. क्या बात आहे. गोल्ड, सिल्वर, ब्राउन्स, मी काही ना काही मेडल आणले नाही. छोट्या ग्रुप पासून फार मोठ्या ओपन कॅटेगरीमध्ये पण मी कॉम्पिट केलं, जे की माझ्यापेक्षा 10 ते 12 इयर्सनं पण एक्सपिरियन्स होते, त्यांना पण मी बीट केलं. हो, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचं एकच रिझन ते डिसिप्लिन. म्हणजे तुम्ही तसं ते डाईट वगैरे, किंवा आता ओव्हरऑल आता एक आपण विचार करतो ना एखाद्या गोष्टीला, म्हणजे समजा सामोरे जातो, समजा आता तुम्ही कॉम्पिटिशनला गेल्यानंतर तुमच्या मनामध्ये होतच का ते की यार नाही मी जिंकूनच येणार आहे, असं काही एक पॉझिटिव्ह थॉट होता का? तसं काही विचार करायचे नाही की नाही यार मी जातो, माझा जॉब करतो, भेटलं नाही, असं काय होतं का? असं होतं. खोटं नाही बोलणार. काय असतं ना, कोणता पण ऍथलीट असू द्या, जिंकण्यासाठी तो स्टेजवर जातो. ओके, ठीक आहे ना. तर मी पण जिंकण्यासाठी प्रिपेअर तर व्हायचो, पण गॅरंटी पण नसायची की. आणि मी सेल्फ, माझ्यात एक सवय की मी थोडासा निगेटिव्ह विचार जास्त करतो की मला असं वाटतं की जर आपण ही गोष्ट मी
जिंकलो हम्म. तर एक सबकॉन्शियस माइंड मध्ये ना मी ही गोष्ट नाही पण करू शकणार हे मला पण थोडस, हा कारण त्यावेळेस ती गोष्ट नाही झाली तर शॉक खूप बसतो. हा बरोबर आहे. काही लक्षात वेळेला येतं. ते तेवढं हा. पॉझिटिव्ह राहणं पण कधी कधी खूप हे होतं, हा यार नाही मी ट्रॉफी जिंकणार आहे. जिंकणार आहे, पण काही काही वेळेला आपण मित्रांना पण सांगतो ना, मी ट्रॉफी जिंकणार आहे, हा येतो बाबा, हा पण नाही झाल्यानंतर असं भयंकर लागतं. ते बरोबर आहे तुमचं हा. म्हणणं. तर पण त्यासाठी मी प्रिपेअर असायचो हा की हा चल हे नाही झालं की तर हे नाही झालं हा, तर हे ठीक बाबा, आहे. हा हा म्हणजे हा त्याला सामोरं गेलं हा पाहिजे. येस. नाही क्या बात आहे, चांगली गोष्ट आहे ही. बरं, मग तुम्ही आता एवढे या बॉडी बिल्डिंगच्या क्षेत्रामध्ये एवढे पुढे गेलात, तुम्ही एवढं चांगलं शरीर बनवलंय तुम्ही, तर तुम्ही गुरु कोणाला मानता बाबा? जसं परिस्थितीलाच तुम्ही गुरु मानलेले मला माहिती आहे, येस परिस्थितीनेच तुम्हाला सर्व शिकवलंय, बिलकुल. पण तरी एक असतं ना की भाई नाही यार, इसने मेरे को सिखाया इसके लिए मैं यहाँ पे हूँ अभी. मार्ग दाखवणारा कोणी? मार्ग दाखवणारा जर झालं तर मी सांगेल की किराणा भरण्यासाठी मी ह्या फील्डमध्ये आलो होतो. ती कंडिशन होती, ती परिस्थिती होती, ती परिस्थितीच माझी गुरु होती असं मी मानतो. आणि त्याच्यानंतर पण खूप सारे माझे जुने मित्र व्यायाम शाळेतले होते की त्यांच्यामुळे मला डंबल्स कसा पकडतात, हो ठीक आहे ना, सायंटिफिकली आता तर हा. एज्युकेशनल वाईज ऑल मॉडिफाईड झालेलं आहे सगळं, खूप सारं पुढे गेले. पण त्यावेळेस मी ह्या लोकांनाच बघून इंटर केलेलं आहे, तर ते वाले लोक पण माझे गुरु आहेत. क्या बात आहे. त्याच्यानंतर खूप सारे पावलोपावली हा, जे जे वेळोवेळी हा. समजावून सांगत आणि गेले. माझ्या आईला एक मानतो मी, कारण माझ्या आईनं कधीच मला काय करतंय कधी कधी रोकलं नाही, टोकलं नाही, काय करतंय, कसा राहतो, म्हणजे काही प्रश्न नाही विचारला, फक्त करतंय काही ना काही. ती एक गुरु आहे, हमेशा बॅक. आई तर राहायची. प्रत्येकांसाठीच गुरु असते आणि हो, खूप चांगलं म्हणजे बिलकुल. तुमच्या पाठीशी आई पहिल्यापासून. आता हो. वडीलच एवढे लहानपणी गेल्यापासून एक खरं तर तुमच्यापेक्षा म्हणजे तेवढं घर सांभाळणारी दुसरी घरातली व्यक्ती म्हणजे आईच. हो. वाह. तर बरं, आता हे थोडं सेंटिमेंटी सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, आता जरा वेगळ्या गोष्टींकडे हो. येऊया. तर ह्याच्यामध्ये जरा काही वेगळे प्रश्न विचारतो तुम्हाला. पहिलं तर मला तुमचा डाईट सांगा काय बाबा, कारण मला पण ऍप्स बनवायचे, तुमच्यासारखी बॉडी बनवायची आहे, तर मला सांगा तुमचा डाएट काय, जो मला परवडला तर मी करेल तो डाएट. डाएटचं कसं आहे ना, सांगतो, नॉर्मली फिटनेस एक मेंटेन करण्यासाठी एका व्यक्तीला, मग कॉमन पीपल्सला एक सांगतो, ते वाला डाएट खूप वेगळा. प्रोफेशनली जर कोणाला कॉम्पिट करायचं असेल तर तो वाला डाएट खूप वेगळा आहे. ओके, तर प्रोफेशनल. बरं, पहिलं मला एक सांगा की नॉर्मल व्यक्तींनी आमच्यासारख्या काय डाएट फॉलो केला पाहिजे? नॉर्मल व्यक्तीने मी सांगतो की मी काय अवॉइड करायचं ते मी पहिलं काय अवॉइड करायचं सांगा. एक तर जंक फूड, टोटली वडापाव, पिझ्झा, बर्गर, व्हॉट एव्हर, जे काय मोमोज वगैरे जे पण चालू आहे ना, काही लोकांना मोमोज खूप आवडतात अशा. मोमोज वाले मित्रच नाही ठेवत आपण. नाही, माझे आहेत खूप जवळचे काही जण, मोमोज खूप आवडतात त्यांना. माझं काम आहे. बरोबर. तर मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड कर, मैदा असो किंवा बरोबर मैदा, व्हॉट एव्हर. आजकाल एज्युकेशन आणि सगळ्या लोकांना सगळं काही गोष्टी माहित आहेत, पण त्यांना ना फक्त एक्सक्युजेस पाहिजे की आमच्याकडे टाइम नसतो म्हणून आम्हाला डाएट फॉलो होत नाही. डाएट फॉलो नाही झालं तरी तुमच्याकडे ऑप्शन असेल, तुम्ही ब्रेकफास्ट मध्ये पोहे खातात किंवा व्हॉट एव्हर ऑइली वगैरे काही खातात का, ओट्स खातात, मुसली खातात, ऑप्शन आहेत. ऑप्शन्स आहेत. आपण काय करतो, त्याला इग्नोर करतो किंवा एक्सक्युजेस देतो. आपल्याला एक्स्ट्रा असं ते जिभेची चोचले बस. बरं, एकदा जर इथे कंट्रोल आला तर मग आपण जिंकलो. यस, बॉडी बिल्डिंग हे पूर्ण माइंड गेम आहे. माइंड गेम मी एक सांगतो. बरं, हा नॉर्मल लोकांचा डाएट सांगितलं, पण बॉडी बिल्डिंगच्या क्षेत्रात नॉर्मल लोकांचा डाएट मध्ये मी कंटिन्यू करतो. जसं की मी बाहेरचं खायचं नाही. होममेड फूड इज ऑलवेज बेस्ट. आणि त्यामध्ये पण ऑइलचं प्रमाण, मसाल्यांचं प्रमाण हे कमी. आणि एक बेसिकली सांगतो की आपल्या जेवणाची प्लेट आली की त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट, फॅट आणि प्रोटीन ह्याचं प्रमाण कळलं पाहिजे. आपल्या इंडियन डाएट मध्ये ना आजकाल इतके पुढे खूप सारे एज्युकेटेड लोक आहेत, सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहित आहेत, पण एक गोष्ट जे आपण लॅक करतो ते म्हणजे ना आपलं डाएट. ओके. आजकाल बघा तुम्ही काय कुठे चाललंय जनरेशन फिजिक वाईज, तर त्याचं रिझन मेन म्हणजे त्यांचं डाएट आहे. आजकाल ते हार्ट अटॅक वगैरे प्रमाण पण खूप वाढलं जंक फूड मध्ये. आणि ह्या सगळ्या गोष्टी लॅक करणं, ह्या सगळे जे मायक्रो न्यूट्रिएंट्स आहेत हे सगळे आहेत, हे तुम्ही थोडस एक स्टडी करा. सिंपल आहे खूप. कार्बोहायड्रेट, फॅट, गुड फॅट आणि प्रोटीन याचं पर्सेंटेज नुसार आपण डाएट ठेवावं, हे मला सिंपल फंड आहे. ओके. यस. आणि समजा या क्षेत्रात जर यायचंय तर तो डाएट परवडेल का?
नाही, बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये जर कोणाला एंटर करायचं असेल तर मी सांगतो बॉडी बिल्डिंग हा खूप एक्सपेन्सिव्ह गेम आहे. ओके. हा, तुम्हाला फायनान्शियल कंडिशन खूप स्ट्रॉंग असली पाहिजे तुमची. त्यानंतर प्लस आता काही माझ्याकडे क्लायंट आहेत माझे फायनान्शियली पण खूप स्ट्रॉंग आहेत. ओके. पण फायनान्शियली स्ट्रॉंग असण्याबरोबरच त्यांना मेंटली पण स्ट्रॉंग असणं खूप मॅटर कारण मी करतं. खूप लोकांचं पाहिलं जिम 2-2 तास करतात पण हा. जिमच्या खाली आले की वडापाव खातात. बिलकुल मग बिलकुल. हे काय उपयोग हा हा हा. तर माइंड गेमचं मी जर बोलायला गेलो ना, हे तर त्यांचं हे डाएट वाईज हे ते तसे लोक नाहीत करू शकत बॉडी बिल्डिंग. म्हणजे त्याला समान पाहिजे. हा हा हा. म्हणजे जिम पण तेवढीच आणि जिमही diet पण तेवढी तेवढंच. पाहिजे. मेन म्हणजे ना तुमचं माइंड एवढं शार्प पाहिजे ना, गोल एवढं सेट पाहिजे ना. बॉडी बिल्डिंग हे जोक नाहीये, मी तुम्हाला सांगतो. अरे बाप. मी स्पोर्ट्स खूप बघितलेत. मी एक स्पोर्ट्समन पण आहे. हो. लहानपणापासून एक होता आतमध्ये. तर स्पोर्ट्समनला एक विशेष सांगतो मी की त्यांना त्यांच्या डाएट वर फोकस करणं खूप गरजेचं आहे आणि मेंटली स्ट्रॉंग राहणं खूप गरजेचं आहे. हे फक्त माइंड गेम आहे. ओके. तुम्ही इथून विचार करताल जिभेवरून हम्म. तर नाही, तुम्हाला माइंड ना स्ट्रॉंग पाहिजे. मला हे नाही खायचं ते नाही खायचं, मला हे करायचं तर हे करायचं, बापरे. बस. बघा मित्रांनो, अशा मित्रांचा घ्या फायदा आणि कमी करा बॉडी मधला मैदा. मला तर हेच वाटतं. ठीक आहे. ठीक आहे. तर आता दुसरी गोष्ट एक विचारायची, म्हणजे खूप लोकांना असं वाटतं ना की वा कोणतं क्षेत्र खरं तर म्हणजे हे नसतं की काय म्हणतात एवढं आपण दिसतं तसं नसतं म्हणून तो Yes. जग फसतं म्हणतात ना. तर तसं प्रत्येक क्षेत्रामध्ये काही ना काही राजकारण असतं. बिलकुल. तर बॉडी बिल्डिंगच्या क्षेत्रात मी ऐकलेलं की भयंकर प्रकारचं राजकारण चालतं. तर काय सांगाल या गोष्टीवर? झालेलं आहे. आज तर ही गोष्ट खरी आहे. हो. खोटं नाही बोलत. होतं थोडीशी पार्शालिटी होते. मी हो. ते फेस केलेली. तुम्ही फेस केली म्हणजे केलेली काय होती. काय कॉन्ट्रोवर्सी झाली तुमच्यासोबत? कॉन्ट्रोवर्सी अशी झाली होती की असं होतं की मी होतो फर्स्ट तर मला सेकंड आलं होतं. एक वेळेस मी सेकंड होतो पण मला थर्ड आलं होतं. हो. असं. आणि पूर्ण पब्लिकला पण पूर्ण ऍक्च्युली त्या पॅनलवर पण माहित असतं, पण तेच जसं तुम्ही बोललात ती पार्शालिटी होते. मग ते कोणी केली काय हे तुम्हाला काय माहितीये बिलकुल. का? तुम्ही तिथून बाहेर आले का? त्यांना जा विचारण्याचा काही प्रयत्न वगैरे काय केला? केला, प्रयत्न केला, फाईट पण केली मी, आवाज पण उठवला आणि मी मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त आवाज उठवणारा एक म्हणून ओळखला जातो. मराठवाड्यात खूप साऱ्या त्यामुळे वेळेस तुमचं माझं नाव आहे एवढं. तर नाही हे कॉन्ट्रोवर्सी मध्ये, कारण मला ते नाही सहन होत. मी जे डिझर्व करतो ना, ठीक आहे ना, मी फोर्थ फिफ्थ डिझर्व करतो तर मला फिफ्थ पाहिजे, फोर्थ पण नाही. आणि मी जर मी फिफ्थ असून जर मला फोर्थ पण आला तरी मला ते पण नाही पटत. ते पण मला वाटतं की नाही यार, तू आहे होतास तर फोर्थ, मी फिफ्थ होतो. आणि मी ऍग्री केलेले स्टेजवर माझ्या कॉम्पिटिटरला की नाही बाई तू इथं, मी नाही इथं. आणि जर मी होतो तर भाई ते त्यांना बोललो नाही, पण मला जाणवायचं की मी होतो. हो. असं कुठे काही तुमच्या आयुष्यात काही नुकसान झालं का, ज्यांनी तुमच्यासोबत असं काही पार्शलिटी वगैरे केली? नाही झालं. राजकारण केलं? नाही झालं. मग तिथून पुढे तुम्ही बाहेर निघण्याचा प्रयत्न केला म्हणजे? नुकसान तर नाही झालं, पण उलट मी ते ना पॉझिटिव्हली घेतलं आणि उलट ना एक मनामध्ये आग गेली की ही गोष्ट आहे. चल. म्हणजे ती गोष्ट जर पॉझिटिव्ह वेनी घेतली बिलकुल बिलकुल तर आपण निघू शकतो. नाही तर Yes. लोक डिप्रेशन मध्ये जाणं हो, हो. वगैरे हे हो करतात. हो हो. म्हणजे होतं ते होतं. थोडंफार हे होतच आपल्याला, हो, वाईट हो, वाटतच. हो. पण जास्त त्यामध्ये डीप न हा, घुसता हा. ते वेळेच बाहेर हो. निघणं हे खूप गरजेचं आहे. आणि ते बिलकुल. माइंडचा गेम हम्म. पहिल्यापासून तुमचा कंट्रोल होता, त्यामुळे तुम्ही ते एक इझी वे मध्ये घेतलं बाबा. ओके. तर वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे की बाबा आता ह्या युवा पिढीला तुम्ही काय मेसेज द्याल की हे जे निब्बी वगैरे जे आहेत ना, प्रेमामध्ये आत्महत्या करणं वगैरे, परिस्थितीला काही मात न करताच काहीतरी नशिबाला दोष द्या, मला हेच नाही भेटलं तेच नाही भेटलं. खरं तर त्यांनी इन्स्पायर व्हायला पाहिजे की वयाच्या 7व्या वर्षी तुम्हाला कळत पण नव्हतं तेव्हा वडील गेले, तेव्हा जिम्मेदारी आली आणि आज तुम्ही इथपर्यंत आहात. तर ते लोक ते इन्स्पायर झालेच पाहिजे त्या गोष्टीला. पण तुम्ही काय मेसेज द्याल वयांना? मी एक यंग जनरेशन जे आहे, जे मला बघतात माझ्या आसपासचे मित्र किंवा जे पण लोकांना आहे, मला जे वाटतं मी ते सांगतो. ह्या ज्या फास्ट जे जग आहे आजकालचं पूर्ण, तर ह्या जगामध्ये सगळ्यांना सक्सेस पाहिजे. मला पाहिजे फास्ट पाहिजे, तुम्हाला पाहिजे, मला पाहिजे, बघणाऱ्या प्रेक्षकांना पण पाहिजे. सगळ्यांना सक्सेस कोणाला नकोय, सगळ्यांनाच पाहिजे. पण मला एक वाटतं की या सक्सेस मिळवण्याच्या मागे कुठे ना कुठे ना आपण स्वतःच्या हेल्थ कडे लक्ष द्यावं, जेवढं पण पॉसिबल होईल. भले तुमची लाईफस्टाईल किती पण फास्ट असो, टाइम नसो, काही असो, पण तुम्हाला तुमच्या हेल्थला प्रायोरिटी देणं खूप गरजेचं आहे. हा ठीक आहे, वीकेंडला वगैरे
आजकाल पिढी अशी आहे की पार्टी करणे वगैरे, मी पण त्याच्यामधून गेलो जातो आणि ठीक आहे ना, लाईफ आहे, हा हा ते एक पार्ट आहे लाईफचा. पण हे सगळं करता करताना पण आपण आपल्याकडे हेल्थच्या पण कडे लक्ष देणं खूप गरजेचं खूप आहे, गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे. आणि एका व्यक्तीनं जर लक्ष दिलं तर त्याच्या बघून किंवा त्याच्या सराउंडिंग मधल्यांना पण त्याचा खूप फायदा तो फायदा होतो. हा म्हणजे बिलकुल बघून होतो. कळतं हो. की नाही यार ये जा हा. रहा है तो मुझे भी जाना हा पडेल. एक चांगली हा गोष्ट आहे. हा आणि हे जे आहे म्हणजे समजा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये डिप्रेशन मध्ये जातात. हो. हा प्रेमामध्ये असो किंवा हो काय, हो तर खूप मी लोकांचं पाहिलेलं आहे की बाबा प्रेमात धोका भेटला जिम मध्ये जातात. हो पूर्ण हो म्हणजे हो तिथे राग काढून हो टाकतात हो त्यांचा. होतं. तर ते भयंकर लोकांचं होतं, ते मी खूप पाहिले. हम्म. किंवा काही लोक ना असे आहेत की बाबा ही चांगली गोष्ट आहे किंवा जिमचा नाद लागला तर हो तो हो सुटून जातो बिलकुल कुठेतरी. बिलकुल. तर ते काय आहे बाबा, पॉझिटिव्ह वेने घेतलेलं चांगलं आहे की वाईट वेने? ब्लड ब्रेक झालं, तो हा जिम मध्ये आला हा किंवा त्याला त्याची लाईफस्टाईल चेंज करायची आहे, तो जिम मध्ये आला. हा जिम मध्ये येणं खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे कोणत्याही वेने या पण बिलकुल. जिम मध्ये या. मी तर म्हणतो हार्ट ब्रेक होऊन जर कोणी जिम मध्ये येतंय तर व्हावे हार्ट ब्रेक. हो वा वा वा, बिलकुल. क्या बात आहे. ठीक आहे ना. नाही का, खरी गोष्ट आहे. हा एक म्हणजे त्यांना जो मार्ग मिळतो इथे यायचा. मार्ग मिळेल, लाईफ कडे बघण्याचा एक वे कदाचित बदलून जाईल त्यांचा. एक किस्सा सांगतो, माझ्यासोबत झालेला आहे. माझा एक आता एक खूप मित्र आहे, त्यावेळेस एक क्लायंट होता, थोडंसं असंच हार्ट ब्रेक रिलेटेड किंवा काही पर्सनल रिझन्समुळे त्याने सुसाईड करायचा पण प्रयत्न केला. खूप साऱ्या गोष्टी आहेत. अरे बापरे. तर कोइन्सिडेंटली तो जिम मध्ये आला, मी मिळालो आणि तो माझा क्लायंट की सर असं असं आहे. तर काही दिवसानंतर माझी आणि त्याची असाच एक बॉन्ड झाला आणि त्याने बोलला की सर मी इथं नसतो आलो तर कदाचित मी आज नसतो ह्या जगामध्ये. ह्या जिमने किंवा वर्कआउटनं किंवा ही जी लाईफस्टाईल मी आता करतोय ना, माझा जीवनाकडे बघण्याचा पूर्ण दृष्टिकोन बदलला. बापरे. असे मी खूप सारे उदाहरण बघितलेत त्याचं लाईफ आयुष्य मध्ये. म्हणजे ते आयुष्य हो. वाचलं, जिम मुळे तो माणूस म्हणजे वाचला बाबा. वाचला. वा आणि वा. त्याचा वाचला तर वाचला आणि त्याचं एका लाईफ कडे बघण्याचा त्याचा व्ह्यू पूर्ण चेंज झालाय आज. क्या बस. बात. हो. म्हणजे प्रत्येकाने जिमला या. यस. हा हो. आणि परळीतले सगळेजण किरणदादांच्या जिमला या, गर्दी करा. बिलकुल. हा प्रत्येकाला बिलकुल. पर्सनली शिकवतील ते. ठीक हो. आहे. पण मी चार्ज घेईल माझ्या पेटीचा. चालेल ना, माझ्याकडून कमी घ्या फक्त. हो बिलकुल. डिस्काउंट पाहिजे ना काहीतरी. बरं ठीक आहे. मग तुमचं आता याच्यावर एक मला मत पाहिजे तुमचं, किंवा हे हो. 5Gचा जमाना आहे सध्या. हो. खूप बिलकुल, अशी स्क्रोलिंग बिलकुल. वगैरे खूप हो. लोकांची चालू आहे वगैरे. हो. तर तुम्हाला कुठेतरी वाटतंय का, जसं मला वाटतं, किंवा 5Gच्या जमान्यामध्ये आपण पहिले पिढीतले जे संस्कार होते किंवा ज्या जुन्या गोष्टी होत्या त्या कुठेतरी विसरत चाललोय आपण. कळलं का? हा हा ह्या कुठेतरी गोष्टी विसरत चाललोय आपण. जसं गुरुकुल होते, शाळा आल्या, हो बिलकुल. आई वडील होते, मम्मी पप्पा झाले, तर हो. हे कुठेतरी आपण बदलत हा, चाललेले जग. बिलकुल झालंय. ह्या पण गोष्टीचं रिलेट मी फिजिक कडेच घेईल. हम्म. ह्या जमान्यामध्ये ना पूर्ण लहान मुलांच्या हातामध्ये मोबाईल आहे, त्यांना मैदानी हा. खेळ नाहीत माहित. हो बिलकुल नाही. हा बरोबर आहे, बिलकुल. ते फक्त ना डोक्यानं त्यांना आधुनिक गोष्टी कळत आहेत. बरोबर. हम्म. पण जे मी केलं, मी लहानपणी बघा तुम्ही गुडघे फुटायचे, मातीत खेळायचो, बरोबर आहे मातीत ना? खेळायचो, पाय फुटाय म्हणजे एकदम गाडीवरून पड, सायकल ती कैची सायकल खेळायची, असे काही गोष्टी व्हायच्या. ते विट्टी दांडू खेळ, विटी दांडू, क्रिकेट खेळ, खो खो, कबड्डी खेळ, आता ते शिवना पाणी खेळ, हो शिवना पाणी, बर्फ पाणी काय जे हो होतं, हो तसं. लपंडाव, हो तर ते आता कुठं बघितलं तुम्ही हा. अशा मध्ये? नाही. नाही हे फक्त मोबाईल. आजकालच्या 5-6 वर्षाच्या लेकरांना रील्स कळतायत, युट्यूब कळतंय. हो. त्यांना काय झालेलं आहे, तर या गोष्टीमुळे ना त्यांचे आई वडील पण तेवढे कारणीभूत आहेत की त्यांना आजपासून त्यांचं इन्स्टा अकाउंट ओपन करून देणं, त्यांना हे करून देणं. तर हे कुठेतरी हे. तर मला हे विचारायचं की बॉडी बिल्डिंगच्या क्षेत्रामधली तुमची स्टेजवरची असो किंवा या क्षेत्रातली कुठलीही एक हॅपी मुवमेंट, सॅड मुवमेंट आणि एक मेमोरीत म्हणजे एक राहणारी, लाईफ टाईम आठवणीत राहणारी अशी गोष्ट. बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये स्पेशली सांगायचं झालं ना, तर हॅपी मोमेंट मी एकच सांगेल की ज्यावेळेस मी फर्स्ट कॉम्पिटिशन केलं, माझं त्याचं प्रिपरेशन केलं, ते मी खूप कमी वेळेमध्ये केलं होतं आणि मी जिंकेल का नाही हे मला माहित नव्हतं. पण सुदैवानं मी सेकंड आलो, सिल्वर आलं मला. ते ह्या बॉडी बिल्डिंग क्षेत्रातलं माझा सगळ्यात अविस्मरणीय क्षण होता आणि ते वालं लिफाफ्यामध्ये एक प्राइज मध्ये मनी आली होती. भले ती मनी छोटीशी अमाऊंट रक्कम होती, हा, पण मी तसंच ती आणून आईच्या हातामध्ये दिली होती. ते मी विसरू नाही शकत. हा. आणि ह्याच बॉडी बिल्डिंग क्षेत्रातलं जर वाईट मोमेंट
किंवा सॅड मोमेंट जर झालं तर तो पण एक रिलेटेबल आहे की ह्या स्टेजचीच. मी फर्स्ट होतो आणि काही पार्शलिटी झाली तिथं आणि मला सेकंड दिला आणि मी सेकंड का दिला म्हणून माझा भाऊ तिथं रडला अरे स्टेजवर. मला ते सेकंड आलेल्याचं वाईट नाही वाटलं, मला माझा भाऊ रडला मला त्याचं खूप वाईट वाटलं. माझ्या हातामध्ये सेकंडची ट्रॉफी होती, मुलं माझ्यासाठी फाईट करत होते, क्राऊड म्हणत होता की नाही हा ट्रंक नंबर माझा 52 होता, मला आठवतंय. तर 52 ही विनर आहे, चिटिंग हुई आहे, 52 इज अ विनर. पण ह्या सगळ्या गर्दी गोंधळामध्ये ना माझं लक्ष भावाकडे गेलं आणि ते रडत होता. म्हणजे तिथं मी इमोशनल झालो खूप. मी पूर्ण रात्र रडत होतो घरी येऊन, झोपलो नाही मी ते रात्र. आणि त्याचा रिव्हेंज पण मी असा घेतला, ज्या मुलानं मला माझ्यासोबत पार्शलिटी झाली होती, ज्या वेट ग्रुपमध्ये झाली होती, ज्या शो मध्ये झाली होती, ज्या ऑर्गनायझरनं ते घडवून आणलं, ज्या जजनी ते केलं, मी त्याच ऑर्गनायझेशन समोर, त्याच जजांसमोर, त्याच वेट ग्रुपमध्ये त्याच मुलाला मी परत त्याच वेटमध्ये बीट केलं. क्या बात आहे. हो, त्यावेळेस मला सॅटिस्फॅक्शन मिळालं की नाही. आणि ते वालं मी फक्त माझा भाऊ रडला म्हणून मी केलं, मला ते सहन नाही झालं. सेकंड आलो मला नाही फरक पडला, पण वा त्याच्याकडे म्हणजे ही जी आग आहे तुम्ही ते चांगल्या वेणी घेतली आणि चांगल्या याच्यातच. क्या बात आहे, हे लय भयंकर. मला लय भारी. मला आता असं वाटतं की जावं जिम मध्ये 10 किलो उचलावे. भारी कर, खूप छान. तर बरं आता शेवटचे 2 प्रश्न राहिले, त्याच्यानंतर आपण रॅपिड फायर कडे येणार आहोत. पण 2 प्रश्न असे आहेत की जे खूप भयंकर प्रकारचे आहेत. पहिला प्रश्न असा की तुम्हाला देव जर प्रसन्न झाला तर तुम्ही काय 3 वरदान मागाल आणि कोणासाठी मागाल? यार असा काही विचार नाही केला, सुचायलाही नाही काही. पण जर असं झालंच तर 3 वरदान माझ्या हातून वाईट होऊ नये कुणाचं, आई वडिलांचं किंवा जे पण आहेत माझ्या सगळे आसपासचे लोक, हे एक मागल. सेकंड, जे पण मी काही करेल त्याच्यामध्ये मी जर इमानदारीने जर ती गोष्ट केली, मग ते माझा जॉब असो किंवा व्हॉट एव्हर जे काही काम असो, तर त्याच्यामध्ये जर मी इमानदारीने केलं असेल जर तरच तर मला त्याच्यामध्ये थोडस सक्सेस पण मिळावं. म्हणजे प्रयत्नांना साथ दिली पाहिजे, मी इमानदारीने केलं असेल तर. तिसरं असं आहे की जे माझ्यासोबत जुडलेले आहेत लोक मनातून, ते हमेशा राहावं. मग तिथं माझे खूप सारे मित्र आहेत, खूप सारे जवळचे काही व्यक्ती आहेत, मला ते हमेशा माझ्यापाशी राहावे. वा वा वा, त्या बात आहे. 3 वरदान चांगली माहिती. चौथं आणखी एक वरदान मागा, पेन पेपर एंटरटेनमेंटचे 1 लाख सबस्क्रायबर लवकर पूर्ण झाले पाहिजे. हे 4थं वरदान आहे. 1 वरदान मागा, हे लय महत्वाचं वरदान आहे. हे 4थं वरदान, कारण ह्या वरदाननी आपलं वर आलेलं आपण दान करू शकतो लोकांना, कळलं का? 100%. ठीक आहे. बरं, मग हे जे म्हणतात लोक की बाबा हाच जन्म आहे, आत्ताच चांगलं काम करा, पुनर्जन्म नाहीये वगैरे. आता प्रत्येकांना माहिती की नाही यार मैं अच्छा रहता हूं, मला माहिती मी चांगलं राहतो, इमानदार आहे वगैरे सगळ्या गोष्टी. पण तुम्हाला जर समजा पुनर्जन्म भेटला आणि देवाने तीच याददाश्त दिली तुम्हाला, ठीक आहे ना, तर तुम्हाला पुन्हा त्या म्हणजे काय काय गोष्टी करायला आवडतील, किंवा कोणतं क्षेत्र निवडायला आवडेल, किंवा हे क्षेत्र निवडायला आवडेल, काय करायला आवडेल? पुन्हा माणूस जन्म जर भेटला का, हा माणूस जन्मच नकोय असं? पण नाही, माणूस जन्म तर पाहिजेच. मी असं ऐकलं की कितीतरी जन्म घेतल्यानंतर हा माणूस जन्म मिळतो. तर परत हा जन्म मिळाला तर मी असं बोलल की फील्ड तर मला हीच पाहिजे. वा, माझ्या झालेल्या चुका नक्की सुधरवेल आणि ज्यांना पण माझ्याकडून काही हर्ट झाला असेल तर मी प्रयत्न करेल की पुढच्या जन्मामध्ये मी त्या चुका नाही करणार आणि स्टील सेम फील्डशी प्रेम करत राहील, लोकांशी कनेक्ट होत राहील. वा, म्हणजे ह्या फील्ड बद्दल तुमचं एवढं प्रेम आहे. बिलकुल बिलकुल. क्या बात आहे. तर आता रॅपिड फायर कडे आपण वळूया जरा. थोडे येस ऑर नो मध्ये मला सांगा बरं, फील्ड तुमच्या खूप जवळची, ही जर सोडायला कोणी सांगितली, खूप जवळच्या व्यक्तीने तुम्ही, तर ही सोडाल का? खूप प्रिय व्यक्तीने, येस ऑर नो? बापरे, मुश्किल आहे. प्रिय व्यक्ती, ती अशी व्यक्ती आहे तुमची, किंवा तिने सांगितलेलं की वा एक तर ही फील्ड, नाहीतर मी, काय तुम्हाला काय? मुश्किल आहे खूप. मला असं वाटतं की माझी जी व्यक्ती आहे ना, जर त्याला वाटतं की हा
तन मन धन आणि पूर्ण डेडिकेटेडली ह्या फील्ड मध्ये हम्म. करतोय तर ती बोलणार नाही की ही फील्ड सोड. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि जर असं आलंच तसं. जर असं आलंच जर तरच्या वेळेस हम्म. तर मी त्या व्यक्तीसाठी सोडेल फील्ड बिलकुल. पण मी प्रयत्न करेल, की- कन्व्हिन्स करेल जर मी कुठं काही चुकलो नाही किंवा मी आहे ते म्हणजे ते खूप योग्य reason इमानदारीने विचारून करतोय. की बाबा नेमकं का हा सोडायला. मी बिलकुल. आजकाल लोकांना खूप विसरत चाललेत. लोकांना कमी आणि खूप साऱ्या फायनान्शियल गोष्टींना व्हॅल्यू खूप देत आहेत. हो, माणुसकी. बिलकुल. माणुसकीच्या नात्यानं किंवा एक एक प्रेमापोटी मी व्यक्तीला करतोय. जर हो. तेच नसतील तर हे काय कामाचं. क्या बात आहे. म्हणजे असं खरंच आहे. माणसाचा भरोसा नाही, हा. उद्या माणसाबरोबर काय होईल बिलकुल. काय सांगता येत नाही. बिलकुल. चांगली गोष्ट आहे. बरं, चिट डे. हा समजा तुम्ही वर्षभर हम्म. या ट्रॉफीसाठी मेहनत करताय, यस. वर्षभर तुम्ही खूप मेहनत केलीये हा. आणि उद्या तुम्हाला समजा हे करायचंय, कॉम्पिटिशन मध्ये उतरायचंय हा. आणि एक दिवस रात्री तुमच्या प्रिय व्यक्तीचा बर्थडे, तर तुम्ही चिट डे कराल का एवढं वर्षभराची मेहनत तुम्ही हे कराल? काय आहे? या प्रश्नाचं उत्तर द्या. ऍक्च्युली चीट डे हा प्रश्न तुमचा वेगळा आहे हा, हा. आणि हा वाला वेगळा आहे. चीट डेचा जर मला विचाराल तर मी सांगतो की मी चीट डे करतो. तर चीट डे मध्ये मी माझी पार्टी काहीही करू शकतो. मला असं लिमिटेशन्स नाहीये. मी बघत नाही, काहीही खातो. थोडंसं मी ऍडव्हान्टेज घेतो माझ्या बॉडी टाईपचा. हा, की- ते चांगले हा, तो चिट डे तर समजा सगळेच करतात, बिलकुल. पण मग माझा एकदम त्या घाणवाला योग्य चीट डे वेळेला cheat करतो day मी. करणं, हा. त्या योग्य वेळेला की बाबा उद्या कॉम्पिटिशन आहे. तो वाला पार्ट सांगतो. हा, स्पेशली चीट डे मी खूप घाण करतो. हा, हा. मी कसलंच कंट्रोल नाही करत. जे मनात येईल ते करतो. ओके. जे काय मनात येईल ते खातो, जे पितो. हम्म. एकदम जसं खुलके मी एकदम पॅशनेटली माझं बॉडी बिल्डिंग फील करतो, तसं मी चीट डे पण पॅशनेटली करतो. एकदम वा वा. नो म्हणजे लिमिटेशन. खाना आहे तो खाना आहे, बस. खाना आहे तो खाना आहे, पिना आहे तो पिना आहे भाई. बस जे पण असो. तर वा. ते एक पार्ट आहे लाईफचा, एन्जॉय केला पाहिजे. एन्जॉयमेंटचा. बाकी काही नाही. आणि राहिला प्रश्न एक स्पेसिफिक डेला उद्या बर्थडे किंवा काही इन्सिडेंट्स आहेत तर एक आणि कॉम्पिटिशन आणि birthday. कॉम्पिटिशन पण आहे. तर जसं मी म्हणलं की मी डेडिकेटेडली करतो, तसा एक किस्सा सांगतो. मला एक मुलगी आहे. ज्या दिवशी मला मुलगी झाली रात्री 12-11 वाजता मुलगी झाली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी माझं कॉम्पिटिशन होतं. तर मी पाणी सोडलं होतं मुलांना वगैरे. मी त्याच रात्री पार्टी वगैरे केली माझ्या मित्रांनी आणि मी फक्त बघत बसलो. मी पाणी नाही पिलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी कॉम्पिटिशन पाशी स्टेज पाशी होतो. ते बॅड लकली असं झालं, बॅड लक म्हणा, की ते कॉम्पिटिशन पण कॅन्सल झालं. पण मी ते तेवढं स्ट्रिक्टली फॉलो केलं होतं त्या स्पेशल डेला. क्या बात आहे. बिलकुल. म्हणजे बाबा कॉम्पिटिशन आहे तर तुम्ही ते बिलकुल. म्हणजे चीट वगैरे काहीच नाही. नाही. ज्या दिवशी चीट डे त्या दिवशी खुलके खाऊ पिऊ. बिलकुल. खुलके बिंदास्त. हो. ठीक आहे. अशी आता एक तुमच्या आयुष्यात मुवमेंट आली, समजा कॉम्पिटिशनला तुम्ही गेलात, हो. तिथे तुम्ही दोघेच जण आहात, तुम्ही आणि तुमच्या अपोजिट जो कोणी मुलगा आहे, अच्छा. तो हा. खूप गरीब घरातून आलेला आहे, त्याच्याकडे डाईटचे पैसे नव्हते वगैरे, हम्म. तरीही त्याने खूप मेहनत करून वगैरे डाईट सांभाळला. हो. तो आला आणि आता तुम्ही दोघे समान स्टेजला आहात, तर जजने सांगितलेलं आहे की बाबा दोघेच ठरवा अरे आपसात बापरे. चर्चा करून की कोणाला ट्रॉफी द्यायची आहे. आणि तुमच्याकडे समजा 4-5 ट्रॉफी आहेत, पण आता ही ट्रॉफी तुमचं आयुष्य बदलवणार आहे. हम्म. जसं त्या मुलासाठी ही ट्रॉफी इम्पॉर्टंट आहे तसं तुमच्यासाठी पण. तर तुम्ही काय कराल? त्याला द्याल का तुम्ही तुमचा स्वार्थ बघाल? असं काय? क्वेश्चन खूप टफ आहे. पण मी सांगेल की कॉम्पिटिशन हे कॉम्पिटिशन आहे आणि मी एकदम पॅशनेट आहे. भलेही माझा सख्खा भाऊ जरी तिथं असला तरी पण मी जर डिझर्व करत असेल तर मी ती ट्रॉफी सोडणार नाही. बापरे. बिलकुल. चांगली गोष्ट आहे. एवढं नाही सोडणार. हे पाहिजे. असं पण बोलू शकतो मी की नाही पण त्याला देईल, माझ्याकडे 4-5 ट्रॉफी आहेत. नाही, माझा टर्निंग पॉइंट आहे म्हणून सोडणार नाही अशातलं नाहीये. जर मी डिझर्व करतोय ना करतो तर मी करतोय. ओके. बस मग डिसिजन माझं तर ते असेल. मग बॅक पॅनल वगैरे जजिंगचं वॉट एव्हर. बरं, तुम्हाला पैशांची खूप गरज आहे. येस. हा. ह्या कॉम्पिटिशनची पण खूप गरज आहे. समजा ह्या ट्रॉफीची गरज आहे, पैशांची गरज आहे. जसं तुम्ही मगाशी सांगितलं पार्शलिटी वगैरे होते. हो. तर समजा असं एका ठिकाणी समजा तुमच्या आयुष्यात किस्सा घडतोय की तुम्हाला एका ठिकाणी खूप असे लाखो पैसे दिले जात आहेत, ट्रॉफी ही सोडून टाका, असा जर मुवमेंट आले आयुष्यात तर काय कराल? ऍक्च्युली असं होतं. पैशाला निवडाल की ते ट्रॉफी? मी बघितलेलं असं होतं. पैसे देऊन पण ट्रॉफी मिळवल्या जाते, घेतल्या जाते.
पण मी ट्रॉफी निवडेल, कारण त्या ट्रॉफीमुळे मी एवढी कमवल की मी त्याच्यानंतर ते पैशाच्या कदाचित दुप्पट पैसे कमवल. वा वा वा. नाही, बिलकुल बरोबर. बिलकुल. महत्वाचं त्यावेळेला ते स्पेसिफिक trophy घेणं. अमाऊंट वरच मला माहिती आहे की माझी काय किंवा हां. ती वाली अमाऊंट पुटपत ती जाणार आहे. अमाऊंट डिसाईड आणि नाही ह्या करू शकत माझी ट्रॉफीमुळे मी मेहनत. लाईफ टाइम एक अचिव्हमेंट आहे माझी, आणि बरोबर. त्या अचिव्हमेंटवर मी माझ्या हिमतीवर पुढे खूप सारं वर्क करून मी ती अमाऊंट त्याच्यापेक्षा जास्त कमवेल. बरोबर आहे. बिलकुल. म्हणजे तेवढी ती अमाऊंट डिसाईड नाही करू शकत आपली. हा, ट्रॉफी तुम्ही नाही डिसाईड करू शकत. ओके. एक प्लेअरची, एक ऍथलीटची हम्म. किंमत ती फक्त त्यालाच माहित आहे. वा वा वा. ती मेहनत दिवस रात्र होती. बिलकुल. नो पेन नो गेन. नो पेन नो ठीक आहे. गेन. तर आता असे काही प्रश्न विचारतो जेणेकरून आता तुमची हेल्थ एवढी चांगली आहे तुम्ही, तर तुम्ही काय खाता, काय पिता वगैरे ह्या सगळ्या गोष्टींकडे हे करू की समजा तुम्हाला काय आवडतं, चहा की कॉफी? कॉफी. कॉफी. म्हणजे ब्लॅक कॉफी की दूधवाली? ब्लॅक कॉफी. हा, इथे आहे. Yes, बिलकुल संपवली. बिलकुल. ठीक आहे. व्हेज की नॉन व्हेज? नॉनव्हेज. नॉनव्हेज. डाऊटच नाही. क्या बात आहे. बिलकुल. नॉनव्हेज मध्ये कोंबडं का बकर? कोंबडं, हा. कारण प्रोटीन जास्त आहे कोंबड्यामध्ये. हो. हा, आणि असा विषय. बर बर. आणि अंडी किती खाता तुम्ही? असं स्पेसिफिक मी काउंट करून नाही खात. माझं तसं तर काय असतं, माझं वेट काय आहे, त्या वेटला मला प्रोटीन पर्सेंटेज डेली किती पाहिजे बॉडीमध्ये, इनटेक किती करायचं आहे त्यानुसार मॅटर नाही करत. मग मी 10 खाईल, 15 खाईल, नंतर मग 2च अंडे खाईल, चिकन खाईल. माझं टार्गेट आहे की मला स्पेसिफिक अमाऊंट वालं प्रोटीन फुलफिल करायचं आहे डेली अच्छा. रिक्वायरमेंट. ओके. येस. ठीक. वेब सिरीज का फिल्म्स का दोन्ही? हा, दोन्ही. दोन्ही. बिलकुल. अर्धा दोन्ही. अर्धा. हो, ओके. बिलकुल. हो. फास्ट फूड का घरचं जेवण? घरचं जेवण. वा. विषय नाही. मॉर्निंग वर्कआउट का नाईटचं वर्कआउट? वर्कआउट. मग मॉर्निंग असो की नाईटचं असो, बस वर्कआउट. वर्कआउट नाही संपलं. करत. हो, बिलकुल. तर म्हणजे आता एक हे प्रश्न तर आपले संपलेले, पण आणखी एक एक्स्ट्रा विचारतो तुम्हाला की तू डाएट बद्दल बाबा जरा खूप लोकांना जाणून घ्यायचं असतं, तर डाएट बद्दल तुम्ही प्लीज एक जरा आणखी जरा डीप मध्ये जर सांगितलं. म्हणजे लोक जे आजकाल समजा डाएट सोबतच लोकांना वाटतं ना की बॉडी बिल्डिंगच्या क्षेत्रामध्ये उतरल्यानंतर ते प्रोटीन्स घेण्यासाठी लोक जे पावडर घेतात, जे सप्लिमेंट्स वगैरे, जे काही इंजेक्शन वगैरे, येस. तर त्याबद्दल जरा बोला. म्हणजे की काय ते घेतलं पाहिजे, नाही घेतलं पाहिजे का नॉर्मल जे आहे आपण जिम करतो तीच कॅरी केली पाहिजे, काय आहे ते मुळात? हा, तुम्ही खूप महत्वाचा प्रश्न विचारला, आणि हे खूप गरजेचं आहे ह्यावर डिस्कस करणं. हो. तुम्हाला सांगतो, ह्यामध्ये मी डिटेल मध्ये बोलेल थोडंसं. हो, जे पण डाएट असो, सप्लिमेंट असो, या स्टेरॉइड्स असो किंवा इंजेक्शन वॉट एव्हर, हो, तर हे एक इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल त्याच्या टार्गेटनुसार हा प्रश्न आहे. तुमचं टार्गेट जर बॉडी बिल्डिंगचं स्टेज असेल तर तुम्हाला खूप साऱ्या काही गोष्टींना फेस करावं लागेल आणि रिस्क घ्यावी लागेल. जर तुमचं एक नॉर्मली फिट पर्सन म्हणून राहायचं असेल, एक दैनंदिन जीवनामध्ये मला एक फिट राहायचं बस, मला काय बॉडी बिल्डिंग नाही करायची आहे, तर तुम्हाला बस घरचं जेवण, जसं मी सांगितलं, प्रोटीन, कार्ब्स आणि फायबर वॉट एव्हर, फॅट जे पण आहे हे मेंटेन करणं, बाहेरचं अवॉइड करणं, स्लीप प्रॉपर, तुमची स्लीपची रिक्वायरमेंट पूर्ण फुलफिल करणं, बस हे वालं नॉर्मल लोकांसाठी. आणि राहिला प्रश्न सप्लिमेंट्स, इंजेक्शन्स ऑल, तर ही एक डार्क साइड आहे बॉडी बिल्डिंग मधली, आणि त्यामधून मी गेलोय, कारण माझं ड्रीम बॉडी बिल्डिंग होतं आणि त्यासाठी मी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि आजकाल ह्या गोष्टी मस्टच आहेत. विदाऊट त्या गोष्टींच्या हे सगळं ट्रॉफी इन ऑल पॉसिबल नाहीये. हो, बिलकुल. जर तुमचं ते असेल तर एक चांगला कोच, त्याचं गायडन्स महत्वाचं, खूप महत्वाचं आहे. तुम्ही युट्यूबवर वगैरे किंवा ह्याचं त्याचं ऐकून नाहीच करू शकत. जीवाशी कोणी नाही खेळू शकत. नाही, बरोबर आहे. तर तुमचं जर टार्गेट असेल, फायनान्शियली तुम्ही तेवढे स्टेबल असाल, तर आई पप्पांचे पैसे लावून किंवा लोकांचे पैसे उसने घेऊन, मी खूप असे व्हिडिओज किंवा असे इंटरव्ह्यूज पाहिलेले आहेत की लोक उसने पैसे घे, घरचं सोनं किंवा पैसे चोर किंवा अशा काही गोष्टी करून बॉडी बिल्डिंग करतात. तर असं न करता तुम्ही कामामधून एक स्पेसिफिक अमाऊंट जमा करा, जेणेकरून तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंट पूर्ण करू शकतात बॉडी बिल्डिंगशी रिलेटेड. त्याच्यामध्ये मग तुमचे सप्लिमेंट असो, डाएट असो किंवा हे अॅनाबॉलिक्स मेडिसिन्स असो, व्हॉट एव्हर, तर हे तुम्ही केपेबल असाल आणि माइंडने तुम्ही स्टेबल आणि पॉझिटिव्ह असाल की मी हे करू शकतो, तर बिलकुल ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टी फक्त बॉडी बिल्डिंगसाठी, नॉर्मल लोकांना ह्याच्या व्यतिरिक्त पण खूप चांगलं फिजिक अचीव्ह करता येतं. ओके. यस.
मित्रांनो, प्रश्न आपले संपलेले आहेत, पण भयंकर प्रकारचा तुमचा प्रवास होता. वेळोवेळी हो. जे तुम्ही सांगत होता तेव्हा तुमच्या डोळ्यात जे पाणी होतं, जेव्हा हम्म. लहानपणीचा जो किस्सा होता, आई हम्म. जेव्हा वडील गेले आणि जेवताना जेव्हा 4च पोळ्या असायच्या, तेव्हा तुम्ही विचार करायचात की आई आणि हा. छोट्या भावाला पुरेल का वगैरे. हो. आणि जेव्हा कॉम्पिटिशनच्या दरम्यान तुम्हाला दुसरा नंबर देण्यात आला तेव्हा तुमचा भाऊ रडला. हो. ह्या तुमच्या डोळ्यामधले जेव्हा पाणी आलं तेव्हाच मला तो हम्म. स्ट्रगल तुमचा कळला. काही ठिकाणी पार्शियलिटी झाली, काही हो. ठिकाणी आयुष्यात असे प्रसंग आले की काही वेळेला तुम्हाला समजा ट्रॉफी पण सोडावी लागली आणि यावं लागलं बॅकफुटला. पण तरीही तुम्ही आता या आज इथे बसलात, एवढं मोठं घर आहे तुमचं, एवढं सगळं अचीव्ह केलेलं आहे तुम्ही. तर तुम्ही काय सांगाल सर्वांना, एक शेवटचा मेसेज काय द्याल की बाबा परिस्थितींवर कसं मात केलं पाहिजे काय? मी यंग युथला जे पण लोक ह्यामध्ये हम्म. एंटर करायचं बघतायत किंवा परिस्थिती त्यांची Overall कोणची पण आपल्या असो, समजा- ओव्हरऑल हा. हा ठीक आहे. आपल्या लाईफ मध्ये जर ओव्हरऑल लाईफ ज्या मध्ये ज्या फील्ड मध्ये करतायत, बिलकुल हा पण तरी एक कसं हा. तिथून परिस्थितीवर मात देऊन कसं बाहेर निघालं पाहिजे? परिस्थितीवर मात देऊन बाहेर निघणं हे खूप गरजेचं आहे. तर कसं निघलं पाहिजे मी त्याबद्दल थोडंसं सांगतो. तुम्ही जीवन संपवून घेणं किंवा डिप्रेशन मध्ये जाणं, हे बघा डिप्रेशन मध्ये स्टिल आता पण मी जातो कुठं ना कुठं, काय गोष्टी झाल्यानंतर थोडंसं हो हो, फ्रस्ट्रेट पण माणसं होतो. तेवढे हे आणि होतात. मी एवढं बोलतोय पण मी खूप होतो. प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल नेचर आहे. तर प्रत्येक जण जातात, पण डिप्रेशन मध्ये पण जा, थॉट्स येऊ द्या वाईट, काय प्रॉब्लेम नाही, पण त्याला त्या टोकाला नेऊ नका की तुम्हाला जीवन संपवायचंय. बरोबर आहे, हे हा, खूप ते महत्वाचं आहे. पेन पण असं काही शिकवून जाईल ना लाईफ मध्ये, जे पुढचं लाईफ जगण्याची तुमची विजन पूर्ण चेंज होऊन जाईल. तुम्हाला काय गोष्टी येतात खूप, जसं बॉडी बिल्डिंगच एक छोटस सांगतो मी. हा. डिप्रेशन मध्ये ह्याच फील्डशी बोलेल मी की Okay. मी डिप्रेशन मध्ये जायचो कारण मला एक स्टेज, एक ड्रीम, नंतर असं झालं की काहीतरी करायचं आणि गोष्टी तर नव्हत्या, पैसे पण नव्हते, करायचं तर काय. तर मग एक्सपायर झालेले प्रोटीन खा, आणखीन पण मला ते लोक आहेत कनेक्ट, मार्ग शोधला मी काय करायचं त्याच्यावर. तर मित्रांकडून पैसे उसने घे, प्रोटीन घे खायला, व्हॉट एव्हर जे डाएट आहे ते कर. लाज नाही बाळगली, करत गेलो, बोलत गेलो. वाईट पण खूप सारं वाटायचं, पण हार नाही मानली आणि हार मानू नका कधी. डिप्रेशन एक ठीक आहे, पण टोकाचं पाऊल उचलण्याआधी प्रयत्न करा की काय ऑप्शन निघू शकतो का. यस, आणि काही झालं तर सर सलामत पगडी 50. बरोबर आहे. आणि खूप मी अशा मोठमोठ्या लोकांचे जेव्हा इंटरव्ह्यूज मध्ये मी ऐकलेलं आहे की बाबा ही आत्ताची जी परिस्थिती आहे म्हणजे काही दिवसानंतर बदलणार आहे. इव्हन कचऱ्याची बाजू पण बदलते, म्हणजे त्याची पण जागा बदलते. आज नाही तो निर्जीव वस्तूंची बदलते परिस्थिती. तर आपण माणसं आहोत. आणि विशेष म्हणजे ह्या लोकांनी एवढं सांगितलेलं आहे मोठमोठ्या लोकांनी की बाबा काही दिवसानंतर जेव्हा आपण सक्सेसची पायरी चढू तेव्हा आपण याच गोष्टींवर हसू की यार त्या गोष्टीसाठी मी डिप्रेशन मध्ये गेलतो किंवा त्या गोष्टीसाठी मी सुसाईड करणार होतो. म्हणजे हे खरंच कोणी काही करू नका. दुसरी गोष्ट एक डोक्यात ठेवा की बाबा फिरायला विकत घेऊ आपण ऑडी. यस, फिरायला विकत घेऊ आपण ऑडी आणि 3 महिन्यात बनवू आपण यांच्यासारखी बॉडी. लवकर यांच्या जिम मध्ये जॉईन व्हा परळीकरांनो. ठीक आहे, 3 महिन्यात माझी बॉडी झाली पाहिजे. मी तर सांगितलं यांना, मला चांगले डिस्काउंट पण देणार आहेत आणि खूप भयंकर मोठी अशी छान मुंबई पुण्यासारखी एक जिम आपल्या परळीमध्ये आता आपल्याला पाहायला मिळेल. आणि तिथं चांगलं पळा बिळा काही डंबल चोरून घेऊन जाऊ नका घरी. खूप ठिकाणी मी पाहिलेले असं. ठीक आहे, आणखी काय तुम्हाला काय बोलायचं असेल तर बोलू शकता. आपले प्रश्न संपलेले आहेत. मज्जा मस्ती काय, तुम्हाला काय सांगायचंय, एखादं गाणं बिणं म्हणायचंय म्हणू शकता. तुम्हाला बरं काय करायला आवडतं, डान्स वगैरे काय, हे काय बोललोच नाही आपण. मला गणपती डान्स आवडतो खूप. संपला विषय. आणि मित्रांच्या लग्नांमध्ये खूप डान्स केलेला आहे मी. मग फुल माझ्या मूड मध्ये. वाह, बिलकुल यस. आणि मज्जा मस्ती करायची झाली तर काही मोजके आहेत मित्र, तर त्यांच्यासोबत मला ती कंपनी आवडते. आणि अशामध्ये ते मित्र नसेल तर मी एकट्यात, आणि माझे काय आहेत जवळचे खूप, त्यांना घेऊन त्यांच्याशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करतो मी वारंवार. बस. वा, बिलकुल चांगलं. थँक्यू सो मच मित्रांनो, आजच्या इंटरव्ह्यू मध्ये एवढंच. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, दादांची जर्नी आवडली असेल. अशाच वेगवेगळ्या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला लाईक करायचंय, शेअर करायचंय, चॅनल सबस्क्राईब करायचंय आणि कमेंटमध्ये सांगा वेगवेगळ्या गोष्टी, तुमच्या आयुष्यात काय काय घडलेल्या आहेत किस्से, किंवा तुम्हाला असं वाटतं की या पण व्यक्तीची जीवन कहाणी खूप भारी आहे, त्यांचा पण इंटरव्ह्यू घ्या, आम्ही त्यांच्याकडे जाऊ, त्यांची पण गोष्ट तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू.
आणि बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये आणखी तुम्हाला काय काय प्रश्न असतील तर ते प्लीज आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारा. किरण दादांना पर्सनली मी फोन करून विचारेल आणि त्याचं उत्तर मी स्वतः कमेंट बॉक्समध्ये देईल तुम्हाला. ठीक आहे, थँक्यू सो मच. आजसाठी एवढंच. तर प्लीज रिक्वेस्ट करतो एकदा, जसे मी तुमच्या जिम मध्ये या म्हणून जसे मेंबर्स वाढवले तसे चॅनलवर या म्हणून सबस्क्रायबर्स वाढवा की तेवढे. चॅनलवर या, व्हिजिट करा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. असे खूप सारे व्हिडिओ. पेन पेपर एंटरटेनमेंट. पेन पेपर एंटरटेनमेंट. हा, तेवढं दाबा म्हणा ते लाल बटन, सबस्क्राईब फ्री. अरे परळीचे दाबतात. हा नाही free, काय सबस्क्राईबचं बटन. सबस्क्राईब. बिलकुल बिलकुल. संपलाय श्रावण, आता दाबून खा मटन. आणि फ्री येते, लवकर दाबा सबस्क्राईबचं बटन. लवकर. चला बाय बाय. थँक्यू सो मच दादा. बघत राहा पीपी म्हणजेच पेन पेपर एंटरटेनमेंट. धन्यवाद.